तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोंढावळे गावामध्ये. तर कोंढावळे गावामध्ये बैलगाड्या शर्यतीचं आयोजन नियोजन केलेलं आहे. तरी आता मैदानाचे आयोजन नियोजन कुठपर्यंत आलंय हे आयोजकांकडून जाणून घेऊया. तर नमस्कार. तर आता आपल्या शर्यतींचं नियोजन कुठपर्यंत आलंय जरा? नियोजन तर आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. सर्व पूर्वतयारी या शर्यतीच्या ज्या संबंधित असतील ते सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे जवळजवळ. तर आपल्या बक्षीच्या म्हणजे या स्पर्धेच्या बक्षिसाचं स्वरूप काय आहे? म्हणजे कशा प्रकारे बक्षीस असणार आहे या स्पर्धेमध्ये? प्रथम क्रमांकासाठी या ठिकाणी 1,00,000 रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. द्वितीय क्रमांकासाठी 81,000 रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. तृतीय क्रमांकासाठी 51,000, चतुर्थ क्रमांकासाठी 41,000, पाचव्या क्रमांकासाठी 31,000, सहाव्या क्रमांकासाठी 25,000, सातव्या क्रमांकासाठी 20,000 आणि आठव्या क्रमांकासाठी 15,000 असे आपण 8 बक्षिसे या ठिकाणी सगळी मिळून ठेवलेली आहेत. तर मला एक सांगा, आतापर्यंत किती गाड्यांची या स्पर्धेसाठी नोंद झाली? आतापर्यंत तर आपल्याकडं 150 ते 200 गाड्यांची आतापर्यंत आपल्याकडे नोंद झालेली आहे. हा. तर या मैदानामध्ये बैलांची काळजी कशा प्रकारे घेतली जाणार आहे याबद्दल थोडं तुम्ही सविस्तर सांगा. या ठिकाणी बैल आल्यानंतर आपण त्यांना उतरण्यासाठी किंवा त्यांना गाड्यांची सोय आपण एका साईडला पार्किंग केलेलं आहे गाड्यांसाठी. आणि त्यानंतर बैलांना पिण्यासाठी आपण पाणी पिण्यासाठी टँकर वगैरे आपण ठेवलेला आहे. हा. तर या स्पर्धेमध्ये महिलांसाठी पण तुम्ही एक गॅलरी बांधलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगा? कारण हो. बैलगाडा शर्यतीमध्ये महिलांसाठी अशी राखीव गॅलरी नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? गावातील महिलांच्या आमच्या मागणी होती की आम्हाला पाण्यासाठी पुरुष हे सगळे स्टेजवर असतात, आम्हाला पाण्यासाठी इकडे तिकडे एखादा बैल आला, आम्हाला त्या ठिकाणी काही इजा बिजा होऊ नये यासाठी आम्हाला काहीतरी उभे राहण्याची किंवा काहीतरी गॅलरीची सोय करा. त्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी त्यांना सेपरेट महिला कक्ष उभारलेला आहे. तर हे आपल्या मैदानाचं कितवे वर्ष आहे? म्हणजे ह्याच्या आधी आपली मैदान झालं होतं का? हो, 1 वर्ष झालेलं पहिलं, हे आपलं दुसरं वर्ष आहे मैदानात. हा. तर मागच्या वर्षी तुम्ही यावेळेस लाखाचं बक्षीस ठेवलंय, तर मागच्या वर्षी तुम्ही कितीचं बक्षीस ठेवलं होतं? आपलं गेल्या वर्षी पण सेम बक्षीस होतं, 1,00,000चं बक्षीस होतं. हा. मागच्या वर्षी कोणी काही नंबर केलता, काही कल्पना आहे का तुम्हाला? मग घोटावड्याचं मला वाटतं संजय गोडंबे यांच्या गाडीने पहिला क्रमांक पहिला आपल्या मैदानाला केला होता. तर आपल्या कोंढावळे केसरीमध्ये कोणत्या कोणत्या मोठ्या बैल येण्याची शक्यता आहे, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मते या ठिकाणी बकासूर, पिस्टन, सर्जा अशी विविध प्रकारची गाड्या क्षेत्रात जी मोठी बैलांची नाव आहेत ती या ठिकाणी येण्याची शक्यता आपल्याकडे 100% आहे. तर आपलं हे कोंढावळे केसरीचं मैदान सकाळी किती वाजता चालू होणार आहे? आपलं मैदान 8:30च्या दरम्यान सकाळी सुरू होईल. हा. तर आपले एका वेळेस किती गट खाली जातील? म्हणजे मैदानामध्ये आल्यानंतर एका वेळेस किती गट खाली जाणार आहे आपले? 5 गट एकाच वेळी आपण खाली सोडले. तर आपल्याकडे गट खाली गेल्यानंतर जागा आहे का भरपूर, की बैलांना उभं राहण्यासाठी? हो, 5 गट म्हणजे तिथं हे होईल एवढी जागा आपल्याकडे खाली आहे. आणि मैदानाची आपल्या लांबी रुंदी किती आहे याबद्दल जरा सविस्तर सांगू शकता? आपल्या मैदानाची लांबी आहे 800 फूट, रुंदी आहे 16 फूट आणि 2 फाटीचं मधलं अंतर आहे 14. या स्पर्धेची परमिशनची तयारी कुठपर्यंत, म्हणजे परमिशनची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? तर आपण काय परमिशन वगैरे काढली आहे का या मैदानाची? हो, सर्व परमिशन आपण रीतसर सगळं पूर्ण केलेली आहे आणि त्याबद्दलचं लेटर आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेवरती अपलोड करीनच. त्याचप्रमाणे मुळशी तालुका बैलगाडा संघटनेवर पण आपण उद्या वगैरे ते लेटर आपण सबमिट करू. भाऊ, आपले नोंद कधीपर्यंत ठेवणार आहे तुम्ही? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपली नोंद या ठिकाणी दिनांक 22 शनिवार दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण नोंदी स्वीकारणार आहे. त्यानंतर 8ला आपण लाईव्ह लॉट्स पाडले जाईल. त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा ही योग्यरीत्या आणि रीतसर पद्धतीने होईल. त्याचप्रमाणे कुठल्याही बैलगाडा चालकावर किंवा एखाद्या बैलगाडा याच्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही. सर्व बैलगाडा मालकांना चालकांना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने योग्य न्याय दिला जाईल याची 100% आम्ही जबाबदारी घेतोय. आणि सर्व बैलगाडकांना विनंती आहे, ज्यांची नोंद राहिली असेल त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आपली नोंद करून घ्यायची. तर भाऊ, मला एक सांगा की या स्पर्धेमध्ये समालोचक कोण आहे, झेंडा पंच कोण आहे आणि आपले पंच कोण आहेत? तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोंढावळे केसरी या बैलगाडा शर्यतीसाठी झेंडापंच म्हणून काम पाहतील प्रतीक
शिंदे बोलवडी हा. आणि समालोचक मध्ये प्रवीण घाटे पाटरावाडी आणि मयूर तळेकर विंग हे समालोचक म्हणून काम पाहतील. आपल्या मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेत कोण कोण काम करणार आहे याबद्दल काय सांगाल? कोंडवळे केसरी मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय बैलगाडा संघटना ने जे नेमून दिलेली कमिटी आहे त्यातील 2 पंच असतील व बाकीचे जे कोंडवळे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनुसार कोंडवळेची कमिटी स्थापन केलेली आहे त्यातले 3 पंच असतील. अशी प्रमुख भूमिका पंच बजावतील. मला एक आता सांगा, आपली फायनली स्वच्छ प्रकाशाच्या उजेडात होणार आहे का? हा, फायनली स्वच्छ प्रकाशामध्ये होण्याचा म्हणजे पूर्ण कमिटीचा निर्णय तोच आहे की पूर्ण प्रकाशामध्ये घ्यायची म्हणून. आज सकाळी 8 ते 7 वाजेपर्यंतच पूर्ण शर्यती उरकली जाईल. बरं, धन्यवाद. तुम्हाला मैदानासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.